नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शंकरपाळीची रेसिपी। अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी ही शंकरपाळीची रेसिपी बनते। तोंडात विरघळणारी अशी ही शंकरपाळी बनते। इथे तुम्ही बघू शकता, सहज हाताने पण कुस्करली जाते। छान अशी आपली शंकरपाळी बनलेली आहे। अगदी छान अशी फुगते पण ही शंकरपाळी आणि छान असे लेयर पण येतात। तर इथे जर तुम्ही थोडासा जाड पद्धतीचे पोळी लाटून घेतली तर छान अशी लेयर येतात आणि थोडीशी पातळ अशी पोळी याची लाटून घेतली तर थोडेसे कमी लेयर येतात। तर इथे दोन्ही प्रकारच्या मी शंकरपाळ्या बनवलेल्या आहे। तुम्ही ते बघू शकता, छान असे लेयर येतात। 2 वाटी मैदा इथे घेतलेला आहे। मैदा स्वच्छ असा चाळून घ्यायचा आहे आपल्याला। यानंतर आपल्याला पाव वाटी तूप घ्यायचं आहे। तूप असं पातळ करून आणि मग घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून आणि या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तिथे तुम्ही बघू शकता, तूप मी अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मैद्यामध्ये हे तूप घालून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर तूप गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करा आणि व्यवस्थित असं अगोदर चमच्याने मिक्स करून घ्या। जोपर्यंत तूप गरम आहे तोपर्यंत मैदा त्यामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे हे थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित आता तूप पिठाला चांगल्या प्रकारे मैद्याच्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। इथे चांगल्या प्रकारे मैद्यामध्ये तूप मिक्स झालेलं आहे। तर असा जेव्हा आपण मूठ वळतो पिठाची तेव्हा अशी छान मूठ वळली पाहिजे पिठाची, म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित बरोबर आहे। तर आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे पिठी साखर घ्यायची आहे। तर पिठी साखर चांगली स्वच्छ अशी चाळून घ्यायची। तर पाऊण वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, 1 वाटीला थोडीशी कमी। तर अशा प्रकारे ही पिठी साखर यामध्ये घालून आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे। तर आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे। तर इथे पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करूनच दूध ॲड करायचं आहे। एकदम सर्व दूध यामध्ये ॲड करायचं नाही आहे। जसं लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं करून दूध ॲड करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून मी दूध ॲड करून घेते आणि घट्ट असा याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं सबस्क्राईब आणि लाईक खूप महत्त्वाचं असतं। यामुळे मोटिवेशन मिळतं की अजून आपण व्हिडिओ बनवले पाहिजे। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर इथे घट्टसर असा गोळा आपण मळून घेतलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आणि हा गोळा आपल्याला आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे, म्हणजे छान अशी शंकरपाळी खुसखुशीत बनते। तर इथे तुम्ही बघू शकता, पाऊण वाटी दूध घेतलेलं होतं आपण, तर इथे अर्धा वाटी इतकंच दूध वापरलेलं आहे आणि पाव वाटी दूध तसंच राहिलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आहे। तर आता हे 10 मिनिटासाठी आपण भिजत ठेवूया, म्हणजे शंकरपाळीला छान असे लेयर येतात। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने हे पीठ थोडंसं एकदा मळून घ्यायचे आणि गोळे करून घ्यायचे आहेत। हे गोळे कडक होऊ नये त्यासाठी एका भांड्यामध्ये हे गोळे ठेवून आणि त्यावरती झाकण ठेवायचे आहे। आता या पिठाच्या ज्या लाट्या गोळे केलेले आहेत आपण, त्या लाटून घ्यायच्या आणि जाडसर अशाच लाटायच्या आहे। एकसारखी याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता, इतकी जाड पोळी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे, म्हणजे छान असे शंकरपाळ्यांना लेयर येतात आणि छान बनतात। आता आपण कट करून घेऊया शंकरपाळी। तर साईडचे चारही भाग आपल्याला कट करून आणि काढून टाकायचे आहेत आणि चौकोन असा आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही या शंकरपाळ्या कट करू शकता। शंकरपाळी कट करताना शक्यतो चाकूचा वापर करा, म्हणजे छान असे शंकरपाळीला लेयर येतात। फिरकीचा चमचा वापरल्यामुळे काय होतं, शंकरपाळीच्या कडा दबल्या जातात आणि त्यामुळे कधी कधी शंकरपाळीला
लेअर येत नाही, त्यासाठी चाकूचा वापर करून बघा, म्हणजे तुमच्या शंकरपाळीला छान असे लेअर येतील. आता आपल्याला या कट केलेल्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. तिथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे काढून घ्यायच्या आहेत आपल्याला या सर्व कट केलेल्या शंकरपाळ्या. त्यानंतर अशा प्रकारे त्यावरती कॉटनचा नॅपकिन ठेवा, म्हणजे खूप कडक होणार नाही तुम्ही बाकीच्या शंकरपाळ्या लाटून आणि कट करतात तोपर्यंत. तर इथे सर्व शंकरपाळ्या माझ्या कट करून झालेल्या आहे. तर आता आपण तळायला घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तेल खूप गरमही नाही पाहिजे आणि खूप थंडही नाही पाहिजे. मध्यम तेलामध्ये या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, लो गॅसवरती. तेल खूप थंड असेल तर शंकरपाळ्या तेलामध्ये फुटतात आणि तेल खूप गरम असेल तर शंकरपाळ्या तेलामध्ये करपतात. त्यासाठी आपल्याला खूप तेल गरम पण नाही पाहिजे आणि खूप थंडही नाही पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या अजिबात तेलामध्ये विरघळत नाही. तर इथे शंकरपाळी तळताना अजून एक काळजी घ्यायची आहे. शंकरपाळीला एकसारखा कलर येण्यासाठी आपल्याला ही शंकरपाळी सारखी हलवत राहावं लागणार आहे, म्हणजे छान असा तिला एकसारखा असा कलर येईल. कुठल्या साईडने डार्क किंवा लाईट कलरची बनणार नाही, त्यासाठी एकसारखं आपल्याला अधूनमधून ही शंकरपाळी हलवत राहायची आहे, म्हणजे छान असा तिला कलर येतो. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. तिथे तुम्ही बघू शकता छान असा कलर इथे आपल्या शंकरपाळीला आलेला आहे. तर आता आपण ही शंकरपाळी काढून घेऊया. शंकरपाळी थंड झाल्यानंतर अजून तिला थोडासा डार्क कलर येतो, त्यामुळे तेलात असताना खूप डार्क होऊन देऊ नका, नाहीतर बाहेर काढल्यानंतर ती खूप ब्राऊन कलरची होईल आणि थोडीशी करपल्यासारखी तिची चव लागेल. त्यामुळे ह्या पण गोष्टीची काळजी घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या इथे आपल्याला तळून घ्यायच्या आहे. शंकरपाळीच्या पिठाचा गोळा आपण जेव्हा लाटतो तो जाड लाटला तर छान असे शंकरपाळीला लेअर येतात आणि पातळ लाटला तर छान अशा फुगतात आणि त्याला पण लेअर येतात. तर कुणाला जाड आवडतात, कुणाला बारीक आवडतात. तर इथे मी दोन्ही प्रकार शंकरपाळ्या बनवलेल्या आणि दोन्ही मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला जशा आवडतील तशा पद्धतीने शंकरपाळ्या बनवायच्या आहेत. दोन्ही अगदी खुसखुशीत होतात. शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.